श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. उद्या आहे 25 जुलै, वार शनिवार, आणि उद्या आली आहे आषाढी एकादशी. हिंदू पंचांगानुसार बघा, आषाढी एकादशी ही तिथी खूप महत्त्वाची आणि पवित्र मानली गेली आहे. आषाढी एकादशीलाच देवशयनी एकादशी असं म्हणून सुद्धा ओळखलं जातं. हा वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा दिवस आहे, उत्सव आहे. या दिवसापासूनच चातुर्मासाला सुरुवात होते. एकादशी तिथी भगवान विष्णू आणि आपल्या सर्वांचे लाडके विठ्ठल यांना समर्पित आहे. या आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू निद्रावस्थेत जातात क्षीरसागरामध्ये. तेव्हाच चातुर्मासाला सुरुवात होते. याचा अर्थ असा की देव पुढचे 4 महिने गाढ निद्रा घेतात. या काळात कोणतंच शुभकार्य केलं जात नाही. सृष्टीचा संपूर्ण कारभार, पालनपोषण भगवान शिवशंकर सांभाळतात. या आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो शेकडो वारकरी पायी वारी करत पंढरपूरला येतात. आषाढी एकादशीला चंद्रभागेत स्नान करून विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतात. आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी, दुःख, संकट दूर व्हावीत अशी विठ्ठलाला मनोभावे प्रार्थना करतात. आषाढी एकादशीचं व्रत केल्यानं पापांचा नाश होतो आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग मोकळा होतो. या दिवशी विष्णूंचा उपवास, भक्ती, नामस्मरण यामुळे आपले मन शुद्ध आणि पवित्र होते. आषाढी एकादशीच्या दिवशी जेवढं महत्त्व व्रताला, भगवान श्रीहरिविष्णूंच्या पूजेला दिलं जातं, तितकंच महत्त्व या दिवशी स्नानाला सुद्धा दिलं जातं. या दिवशी लाखो वारकरी पायी दिंडी घेऊन किंवा पायी वारी करत पंढरपुरात येऊन चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचं दर्शन घेतात. परंतु बघा, सर्वांना चंद्रभागेमध्ये स्नान करणं म्हणजे अंघोळ करणं शक्य होत नाही. आणि म्हणूनच आपल्याला या आषाढी एकादशीला व्रत नाही केलं किंवा उपवास नाही केला तरीही चालेल, पण सकाळी अंघोळ करताना पाण्यात टाका ही एक वस्तू, जेणेकरून आपण चंद्रभागेत स्नान केल्याचं पुण्य आपल्याला मिळेल. जीवनातील सर्व शत्रू नष्ट होऊन 7 पिढ्यांचं दारिद्र्य देखील नष्ट होईल. घरात सुख, समृद्धी, ऐश्वर्य लाभेल. विठ्ठलाच्या कृपेनं आपली प्रत्येक इच्छा, मनोकामना पूर्ण होईल. अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला अंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे, स्नान कोणत्या वेळेमध्ये करायचं आहे, याचीच संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग अशा नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया. तर या आषाढी एकादशीचा प्रारंभ म्हणजे ही आषाढी एकादशी तिथी आज शुक्रवारी 24 जुलैला सकाळी 9:12 सुरू झाली आहे आणि याची समाप्ती उद्या 25 जुलैला शनिवारच्या दिवशी सकाळी 11:34 होणार आहे. उदय तिथी ही आपल्या धार्मिक दृष्टीनं खूप महत्त्वाची असल्यामुळं आणि हिंदू पंचांगानुसार आषाढी एकादशीचं व्रत हे उद्या आपल्याला करायचं आहे. तर बघा, या व्रताची पारण वेळ म्हणजेच या व्रताचं पारण हे रविवारी 26 जुलैच्या दिवशी सोडायचं आहे. म्हणजे पारण म्हणजे उपवास सोडण्याची वेळ बघा 26 जुलैच्या दिवशी असणार आहे. आषाढी एकादशीला पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला विशेष असं महत्त्व आहे. शक्य असेल तर पवित्र तीर्थक्षेत्री स्नान करावं किंवा एखाद्या पवित्र नदीमध्ये स्नान करावं. स्नानाचा शुभ मुहूर्त हा उद्या शनिवारी सकाळी 4 ते 5 या वेळेमध्ये असणार आहे. 1 तासाचा हा मुहूर्त आहे. तर याच वेळेमध्ये आपल्याला अंघोळ करायची आहे किंवा या वस्तू टाकून अंघोळ करायची आहे. तर बघा, उद्या आपल्याला अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे, म्हणजे लवकर उठायचं आहे. त्यानंतर आपलं घर स्वच्छ करून घ्यायचं आहे. उंबरठ्याच्या बाहेर आपल्याला 1 तांब्याभर पाणी, चिमूटभर हळद टाकून शिंपडायचं आहे. यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकतेचा प्रभाव हा कमी होतो.
त्यानंतर आपल्याला घर स्वच्छ करून घ्यायचं आहे. घर स्वच्छ करून झाल्यानंतर आपल्याला अंघोळीचं पाणी काढायचं आहे. आता अंघोळीचे पाणी काढल्यानंतर बघा, त्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे. यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रहाचा जो दोष आहे तर तो दूर होतो. घरात सुख समृद्धी येते. वास्तुशास्त्रानुसार देवगुरु यांना हळद ही अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रहाची स्थितीही मजबूत होत असते. हळद ही भगवान विष्णूंना सुद्धा अत्यंत प्रिय आहे. त्यानंतर दुसरी वस्तू आहे ते म्हणजे गंगाजल. या दिवशी गंगा स्नानाला खूप मोठं महत्त्व आहे. जर तुमच्याकडे एखाद्या पवित्र नदीचं पाणी असेल तर ते पाणी तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता. आणि जर नसेल तर अगदीच 10 ते 15 रुपयांची गंगाजलाची बाटली आपल्याला खरेदी करून आणायची आहे. आणि त्यातील 1 ते 2 चमचे इतपत पाणी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. यामुळे आपण चंद्रभागेत स्नान केल्याचं पुण्यफळ आपल्याला प्राप्त होतं. त्यानंतर थोडंसं खडं मीठ. तर एकादशीच्या दिवशी मीठ पाण्यात टाकून अंघोळ केल्यानं बघा, वाईट बाधा असतील, शत्रूची वाईट नजर असेल तर त्या नजरेपासून किंवा नजर दोषापासून, नकारात्मकतेपासून आपलं संरक्षण होत असतं. आपली अडलेली कामं पूर्ण होत असतात. त्यानंतर गाईचं कच्चं दूध. तर असं म्हटलं जातं बघा की या चातुर्मासामध्ये भगवान श्री हरिविष्णू दुधाच्या क्षीरसागरामध्ये गाढ निद्रावस्थेत असतात आणि म्हणून आपण गाईचं कच्चं दूध या दिवशी आवर्जून अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. फक्त 1 चमचाभर टाकलं तरीही चालणार आहे. त्यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे तुळशीपत्र, जे भगवान श्री हरिविष्णूंना अत्यंत प्रिय आहे. आणि असं तुळशीपत्र आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला या पाण्यानं अंघोळ करायची आहे. घरातील प्रत्येक व्यक्तीनं या 4 वस्तू पाण्यामध्ये टाकून याच पाण्यानं अंघोळ करायची आहे. यामुळं आपलं मन, शरीर, मन तर शुद्ध होतंच, पवित्र होतं. शरीर देखील आपलं शुद्ध होत असतं, पवित्र होत असतं. आपल्याला झालेले काही दोष असतील, बाधा असतील, नकारात्मकता असेल तर ती संपूर्णपणे नष्ट होऊन जात असते. त्यामुळे प्रत्येकानं आवर्जून या 4 वस्तू टाकून याच पाण्यानं अंघोळ करायची आहे. यामुळे शत्रुपीडा, शत्रुत्रास हा एका दिवसात संपेल. घरातील पिढ्यानपिढ्या चालत आलेलं दारिद्र्य हे देखील नष्ट होऊन घराची, मुलांची अगदी भरभरून अशी प्रगती होईल. आपलं अडलेलं प्रत्येक काम मार्गी लागेल. विठ्ठलाच्या कृपेनं आपल्या सर्व इच्छा, मनोकामना या नक्कीच पूर्ण होतील.